नमस्कार मंडळी, सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण चहासोबत खाण्यासाठी ना मस्त खुसखुशीत अशी खारी बघतोय. खूप जास्त खुसखुशीत बनवून तयार होते. आपली खारी बघा काय मस्त फुलली आहे. टम्म अशी फुगते, छान पातळसर पदर सुटतात आणि पद्धत मात्र एकदम सोपी आहे करण्याची. बघूनच तुम्हाला समजत असेल की आपली खारी किती मस्त खुसखुशीत झाली आहे. चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागते. प्रमाण सर्व अगदी परफेक्ट आहे. व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. इथं आपण एक 2 कप सुरुवातीला मैदा घेतला आहे. मैदा अगोदर व्यवस्थित चाळून घ्यायचा म्हणजे छान असा हलका होतो. 2 कप मैदा घेतला आहे, तो व्यवस्थित चाळून घेतला. त्यासाठी इथं आपण अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे. थोडासा हातावरती क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो. अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि 2 चमचे इथं मी तेलाचं मोहन टाकून घेतले आणि हे थंडच तेल घेतले आपण. पदार्थ जर आपल्याला खुसखुशीत पाहिजे असेल ना तर थंडच तेलाचं मोहन टाकायचं. मिक्स करून घ्यायचं सर्व पिठाला, तेल सर्व बाजूनी मिक्स करून घ्यायचंय. आपण 2 कप मैद्यासाठी 2 चमचे तेल वापरले. मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे. आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकतच मळून घ्यायचं. इथं आपलं पीठ छान असं मळून झालंय पूर्ण. 1 मिनिटभर ना आपण याला असंच मळून घेणार आहोत. व्यवस्थित मऊ आणि एकसारखं करून घ्यायचं आणि त्याला एक 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं आपल्याला. तोपर्यंत आपण इथं साठा बनवून घेणार आहोत. 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतले. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचं आपल्याला. तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं ना तरी सुद्धा चालेल आणि कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही तांदळाची पिठी किंवा मैदा सुद्धा वापरू शकता. मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे मस्त क्रीमी टेक्स्चर आले बघू शकता तुम्ही. असं आपल्याला बनवून पाहिजे साठा लावण्यासाठी. पीठ सुद्धा आपल्या इथं छान 5 ते 10 मिनिटं भिजून तयार झालंय. आता आपण चपातीला जेवढा गोळा घेतो ना तेवढा गोळा काढून घ्यायचा पिठाचा. त्याला व्यवस्थित असं गोलसर मऊ करून घ्यायचं. जास्त मळत बसण्याची गरज नाही, फक्त गोळा करून व्यवस्थित करून घ्यायचं आणि थोडंसं मैदा भुरभुरायचं आहे आपल्याला त्याच्यावरती आणि लाटून घ्यायचं आहे. पातळसर पोळी लाटून घ्यायची आपल्याला. जेवढी तुम्हाला शक्य होईल ना तेवढी पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आता लाटून झाली मस्त अशी. त्याला आपल्याला थोडासा साठा लावून घ्यायचा आहे, जास्त सुद्धा नको. अगदी वरचेवर थोडासाच आपल्याला एक पाव चमचा साठा लावून घ्यायचा. सर्व बाजूंनी एकसारखा लावून घ्यायचा. नंतर काय करायचं, अशा प्रकारे प्रेस करत करत आपल्याला घट्ट दाबत दाबत असा रोल बनवून घ्यायचा आहे. थोडासा आपण याला लांबट करून घेणार आहोत. व्यवस्थित दाबून घ्यायचं. नंतर तुम्हाला जेवढे हवे तेवढे गोळे आकाराचे कट करून घ्यायचे. लहान मोठ्या साईजचे, आपण इथे छोटे छोटे साईजचे बनवून घेणार आहोत. तर इथे आपले गोळे बनवून झाले. त्याला थोडंसं अशा प्रकारे बघा प्रेस करून घ्यायचं. गोलसर करून घ्यायचं थोडंसं आणि छान असं दाबून घ्यायचं म्हणजे आपल्याला लाटण्यासाठी सोपं जातं. अशा प्रकारे सर्वच गोळे आपण अशा प्रकारे करून घेणार आहोत. आता याला लाटून घ्यायचं पुरीच्या आकाराचं. थोडंसंच लाटून घ्यायचं आपल्याला, छोटी पुरी होईल इतपत. जास्त पण जाड ठेवायचं नाही आणि जास्त सुद्धा पातळ करायचं नाही आपल्याला. लाटून झाल्यानंतर ना एक थोडासा आपण बोटावरती त्याला साठा घ्यायचा आहे आणि त्याला लावून घ्यायचा. थोडासाच लावून घ्यायचा आहे. तर आता फोल्ड करून घ्यायचा आणखी एकदा. तिथे सुद्धा साठा लावून घ्यायचा आणि आणखी एकदा फोल्ड करायचं आणि थोडंसं आणखी एक 2-3 वेळा बेलण्याने लाटून घ्यायचं. अशा प्रकारे आपला त्रिकोण तयार होतो. तर सर्व आपण अशा प्रकारेच बनवून घेतलेत. आता इथं आपले सर्व असे खारी बनवून तयार झाले. तेल सुद्धा चांगलं गरम झाले. तेल जास्त कडकडीत असं गरम करू नका, मध्यम गॅसवरतीच तेल गरम करून घ्यायचं.
एका वेळेला 3 ते 4 खारी टाकून घ्यायच्यात आपल्याला. खूप सोपी पद्धत आहे. या प्रकारे तुम्ही नक्कीच बनवून बघा. आता टाकल्यानंतर बघा लगेचच कशा मस्त फुलवून वरती आल्यात. अशा प्रकारे केले ना दिसायला सुद्धा खारी खूप जास्त छान दिसते. अगदी बेकरीमध्ये मिळते ना, अगदी त्याच प्रकारचे बनवून तयार होते. आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डालडा वगैरे वापरत नसल्यामुळं ना छान अशी व्यवस्थित खारी बनवून तयार होते. घशामध्ये अडकत पण नाही आणि डालडा खाल्ल्यासारखं पण लागत नाही. मस्त सुटसुटीत अशी खारी बनवून तयार होते. अतिशय खस्ता बनवून तयार होते. कलर बघा काय मस्त आलाय, गोल्डन कलर आलाय छान असा. आणि इथून पुढे स्लो गॅसवरती आणखी 1-2 मिनिटं आपल्याला खारी छान अशी तळून घ्यायची. मस्त कलर आलाय. स्लो गॅसवरतीच तळून घ्यायची. जर तुम्ही मोठ्या गॅसवरती तळली ना छान पदर पण सुटत नाही त्याला आणि आतपर्यंत व्यवस्थित खस्ता बनवून तयार होत नाही. मध्यम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आणि स्लो गॅसवरती नंतर स्लो गॅस करायचा टाकल्यानंतर आणि तळून घ्यायचे आपल्याला. आता दुसरी सुद्धा बॅच बघा आपण तळून घेतोय अशा प्रकारेच. आता याला सुद्धा मस्त पदर सुटतायत बघू शकता तुम्ही. मस्त टम्म फुगते, खुसखुशीत होते. कलर बघा काय सुंदर आलाय. तुम्हाला बघूनच समजत असेल की आपली खारी किती खस्ता बनवून तयार झाली आहे. अगदी खुसखुशीत होते. अशा प्रकारे आपण सर्व खारी इथं तळून घेतलेत. याला कोणी निमकी, नमक पारे सुद्धा म्हणतात. मस्त बनवून तयार झाले. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल. तुम्हाला जर व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका. कशी वाटली रेसिपी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा.